प्रश्न पहिला बघा. 800 मीटर अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती किलोमीटर आहे? किलोमीटर काढायचं म्हणून उजव्या साईडने लिहायचं आहे. तर या ठिकाणी 800 मीटर आणि 72 सेकंद दिलेले आहे. तर मीटर काढायचं म्हणून मीटर उजव्या साईडने लिहा, डाव्या साईडने काय लिहायचं? सेकंद लिहायचं. कारण मीटरच्या जोडीला काय असतात? सेकंद असतात. तर 800 मीटर अंतर किती सेकंदामध्ये? 72 सेकंदामध्ये. मग ताशी वेग म्हणजे काय? 3600 सेकंदामध्ये किती? ताशी वेग म्हणजे काय? 3600 सेकंदामध्ये किती? यांचा काय करायचा? तिरपा गुणाकार. सांगा तिरपा गुणाकार. 3600 गुणिला 800 अपॉन 72. 36 आणि 72 कोणत्या आता याच्यामध्ये काय करायचं? याचं काय होईल? काटछाट केली, गुणाकार केला तर या ठिकाणी मीटर तयार होईल. तर मीटरचं रूपांतर किलोमीटर करण्यासाठी काय घ्यायचं? भागेला 1000. म्हणजे भागेला 1000 घेतले म्हणजे 0 0 कटून जातील. 3 शून्याला 3 शून्यानं काटा. 36 आणि 72 कोणत्या पाड्यामध्ये? 36च्या. 36 एक 36, 36 दोन्ही 72. बे एक बे 42, 80. मग आता इथे किती? 40 एक 40. तर किती किलोमीटर उत्तर आलेलं आहे? 40 किलोमीटर. 2 नंबरचा प्रश्न बघा. 600 मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती किलोमीटर आहे? किलोमीटर काढायचं म्हणून उजव्या साईडनं लिहा. कारण इथं मीटर आणि सेकंद दिलेले आहे. तर मीटर उजव्या साईडनं लिहा आणि डाव्या साईडनं काय लिहायचं? सेकंद लिहायचं. किती? 600 मीटर अंतर. 600 मीटर अंतर किती सेकंदामध्ये? 36 सेकंदामध्ये. तर ताशी वेग किती? म्हणजे ताशी म्हणजे 3600 सेकंद. 3600 सेकंदामध्ये किती? यांचा काय करायचा? तिरपा गुणाकार. सांगा मग. 3600 गुणिला 600 अपॉन 36. आता याचं समजा काटछाट केली आणि गुणाकार केला तर हे मीटरमध्ये निघणार. तर आपल्याला काय पाहिजे? किलोमीटर काढायचंय. मग आता किलोमीटर काढण्यासाठी काय करायचं? शतस्थानी 1000 म्हणजे भागेला 1000. 3 शून्याला 3 शून्यानं काटा. 36 एक 36, 36 एक 36 आणि 60 एक 60. याचं उत्तर किती आलंय? 60 किलोमीटर. प्रश्न तिसरा बघा. 1.5 किलोमीटर अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती किलोमीटर आहे? तर मीटर काढायचं म्हणून मीटर उजव्या साईडने लिहा, डाव्या साईडने काय लिहायचं? सेकंद लिहायचं. सांगा 72 सेकंदामध्ये 1.5 किलोमीटर म्हणजे काय? 1500 मीटर. तर ताशी वेग किती म्हणजे काय? 3600 सेकंदामध्ये किती? यांचा काय करायचा? तिरपा गुणाकार. 3600 गुणिला 1500 अपॉन 72. आता याचं काय होईल? गुणाकार आणि काटछाट करून गुणाकार केला तर काय? मीटर मध्ये येईल. तर मीटरचं रूपांतर किलोमीटर करण्यासाठी काय करायचं? भागेला 1000. तर मग 3 शून्याला 3 शून्यानं काटा. इथे राहिले 150. मग आता 36 एक 36, 36 दोन्ही 72, बे एक बे 75, 150. उत्तर किती आलं सांगा? 75 किलोमीटर.